राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सध्या टीकेच्या केंद्रस्थानी आलेत. महाराष्ट्रात 1 रुपया पीक विमा योजनेत झालेला भ्रष्टाचार आणि वाळू माफियांच्या प्रश्नावरून विरोधकांनी सरकारलाच लक्ष्य केलंय. याच गंभीर विषयांवर बोलताना केलेल्या विधानांमुळे सरकारमधील मंत्रीच अडचणीत आलेत. मंत्र्यांनी केलेल्या विधानामुळे सरकारची पण हीच भूमिका आहे का, असा सवाल उपस्थित होतोय. त्यामुळे मंत्री नेमकं काय म्हणालेत आणि सरकार कसं अडचणीत आलंय हेच या व्हिडिओत पाहूयात. मात्र त्याआधी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. महाराष्ट्र सरकारकडून 1 रुपयात पीक विमा ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात येते. मात्र या योजनेत धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना भ्रष्टाचार झाल्याचं भाजप आमदारांनीच उघड केलं. प्रकरण गंभीर असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे ही योजना बंद होणार असल्याचं राज्यभरात बोललं जात आहे. सध्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर कोकाटे यांनी योजना बंद होणार नसल्याचं ठामपणे सांगितलंय. पण त्याच वेळी कोकाटेंनी कोणत्याही योजनेत 2-5% भ्रष्टाचार होतोच असं विधानही केलं. त्यामुळे विरोधकांनी कोकाटेंच्या याच विधानावरून रान उठवलंय. कुठल्याही योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार तर होतच असतात. कुठल्याही योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार तर होतच असतात. आणि दुसरी गोष्ट, योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही आहे. योजनेमध्ये आणखी पारदर्शकपणा अपडेट कसं करता येईल तो या ठिकाणी सरकारचा प्रयत्न राहतो. दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांनीही अवैध वाळू खडी क्रशर बाबत एक धक्कादायक विधान केलंय. सोलापूर येथील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना विखे पाटील यांनी वाळू घेऊन जाणारे आपलेच लोक आहेत त्यामुळे दुर्लक्ष करा असं म्हटलंय. त्यावरून आता विखे पाटीलही टीकेच्या केंद्रस्थानी आलेत. नेमकं विखे पाटील काय म्हणाले तुम्हीच पहा. कधी चित्रपट लागायचा, पण दर शनिवारी तो चित्रपट पाहण्याचा एक वेगळा आनंद होता. त्या काळामध्ये मांडी घालून पुढे असं की तो काळ 76-77चा जो त्याच्यानंतर त्यांची ते त्या शाळेमध्ये होतेच. आम्ही 75ला मॅट्रिक झालो, जुनी 11वी होती त्या. पण तो एक शाळेमध्ये जो आनंद वेगळा होता पाहण्यामध्ये. आता कोणी बसणार का मांडी घालून? आता तर इथं आपण इतकं सुंदर व्यवस्था झालेली आहे सिनेप्लेक्स मध्ये, आम्हाला असं वाटलं की इथेच थांबून राहावं. अप्रतिम साऊंड सिस्टीम आहे डॉल्बीची, किंवा आता तंत्रज्ञान बदललंय ज्याचा उल्लेख माननीय आशिष शेलार साहेबांनी केला. माननीय जयकुमार गोरे साहेबांनी केला. खरं किंवा गरीब साहेब म्हटली ती गोष्ट बरोबर आहे की एक वेगळ्या आनंदाच्या विश्वात आपण गेलं पाहिजे. रोज तेच हा गेला, तो गेला, तो आला, तो गेला. वाळूचे ट्रक पकडले, याचे ट्रक पकडले, ते ऐकावं लागतं आपल्याला. आपला जिल्हा प्रसिद्ध त्यासाठी मला माहिती आहे ना. वाळूचे ट्रक आहेत, क्रशरच्या गाड्या आहेत. म्हणजे सोलापूर फार प्रसिद्ध आहे. मला फार जबाबदारी येतात जयकुमार. कुमार आशीर्वाद जरी असले तरी छोटी, कारण मागे म्हटलं दुर्लक्ष करा जरा थोडं, गाड्या चालू द्या, काही फरक पडत नाही. आपले लोक आहे सगळे. वाळूचे ट्रक आहेत, क्रशरच्या गाड्या आहेत. म्हणजे सोलापूर फार प्रसिद्ध आहे. मला फार जबाबदारी येतात जयकुमार. कुमार आशीर्वाद जरी असले तरी छोटी, कारण मागे म्हटलं दुर्लक्ष करा जरा थोडं, गाड्या चालू द्या, काही फरक पडत नाही. आपले लोक आहे सगळे. परंतु या सगळ्या झकाझकीमध्ये केव्हा तरी एकदम एक सुंदर चित्रपट पाहावा. तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे. त्याचा उल्लेख शेलार साहेब म्हटले की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून एक सगळं विश्वास बदललेला आहे. आणि त्यानिमित्तानं हे जुन्या काळच्या सगळ्या कल्पना ज्या होत्या थिएटरच्या वगैरे सगळ्या संपलेल्या. सध्या विखे पाटील यांच्या याच विधानामुळे वादंग निर्माण झालाय. विखे पाटलांना वाळू माफियांना अभय द्या असं म्हणायचंय का, असा संशय व्यक्त केला जातोय. खरं तर मागच्या सरकारमध्ये विखे पाटील हे महसूल मंत्री होते, तर ते सोलापूरचे पालकमंत्रीही होते. त्याच वेळी सोलापूर जिल्ह्यात वाळू माफियांचा सुळसुळाट पाहायला मिळत होता. याच वाळू माफियांनी चंद्रभागेच्या वाळवंटाची दयनीय अवस्था केल्याचं बोललं जातं. या संदर्भात अनेक तक्रारी सरकार दरबारी जात आहेत. पण असं असतानाही सरकारकडून माफियांवर कठोर कारवाई होत नाही. अशातच विखे पाटलांनी केलेल्या विधानामुळे माफियांवर कारवाई का होत नाही हे आता स्पष्ट झालंय.
त्यामुळे विखे पाटील हे स्वतःच्याच विधानामुळे अडचणीत आल्याचं पाहायला मिळतंय. तसंच महसूल मंत्री असताना विखे पाटलांनी वाळू माफियांबद्दल नरमाईची भूमिका घेतली का? वाळू माफियांशी विखे पाटलांचे काही संबंध होते का? असे अनेक सवाल आता विरोधकांकडून उपस्थित होत आहेत. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.